नमस्कार मंडळी, मी कोकण क्वीन प्रिशा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजची स्पेशल डिश बनवूया, मालवणी चिकन. सर्वप्रथम मी इथे वजनाने अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये आता पहिला आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा. नंतर हळद टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. नंतर चिकन मसाला एव्हरेस्टचा 1 पाकीट ते मी घातलेलं आहे याच्यात. आणि त्यानंतर आमचा मालवणी मसाला, घरगुती मालवणी मसाला 4 ते 5 चमचे मी घातलेला आहे. आणि सर्व मिश्रण मिक्स करून तसंच अर्धा तास ठेवलेलं आहे. त्यानंतर मी कढईत कांदा आणि खोबऱ्याचं मिश्रण घेतलेलं आहे आणि ते भाजून वगैरे घेतलेलं आहे. नंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे. कढईत तेल टाकलं, त्यात जिरं, हिंग टाकलं. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो टाकला आणि चांगलं परतून घेतलं. चांगलं व्यवस्थित परतून भाजून लालसर रंगावर भाजून झाल्यावर त्याच्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घातलं आणि वर झाकण ठेवून ठेवलं. पाणी सुटल्यानंतर त्याला ढवळून त्यात पाणी ॲड केलं आणि चिकनवर झाकण ठेवून ते शिजण्यास ठेवलं आणि त्या झाकणावर थोडं पाणी ठेवलं म्हणजे खाली चिकटणार वगैरे नाही म्हणून. आणि जे आपण मिश्रण बनवलं होतं त्याची पेस्ट बनवून घेतली आणि चिकन शिजल्यानंतर त्या कढईत घातली, चिकनात मिक्स केली आणि हवं तसं पाणी घालून मीठ वगैरे घालून व्यवस्थित त्याची मिश्रण बनवलं. आणि हळूहळू शिजायला लागल्यानंतर त्यावरून कोथिंबीर घातली आणि चला हे बघा आपलं मालवणी चिकन तयार झालेलं आहे.